Hello students, welcome to Disha Academy. Why? Next chapter is states of matter. There are 5 physical states of matter. First is Bose-Einstein condensate state. Bose-Einstein condensate state. Second physical state is solid, then liquid, gas and plasma. These are 5 physical states of matter, but in general at a given temperature and pressure we observe 3 physical states of matter in our day-to-day life. Bose-Einstein condensate state is observed at very low temperature, approximately nearly equal to absolute 0 Kelvin temperature. Plasma is higher state or higher temperature state of matter. म्हणजे गॅसियस स्टेट पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर गॅसियस स्टेट पेक्षा जास्त टेम्परेचरला जी स्टेट येईल जेव्हा ॲटम मधनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतील तर ती जी स्टेट असेल ती असेल प्लाझ्मा स्टेट. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेटवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ठीक आहे. तर स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये जनरली फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटरच्या सम कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. Characteristic properties of solid physical state. In solids the interparticle force of attraction is maximum. Interparticle force of attraction is maximum, while in gases interparticle force of attraction is minimum. In case of liquids the force of attraction of liquid is less than that of solid but greater than that of gas. तर 3 फिजिकल स्टेट मध्ये नॉर्मल आपण लोअर क्लास पासून शिकत आलेलो आहोत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स ऑन इंटरपार्टिकल डिस्टन्स. इंटरपार्टिकल डिस्टन्स is minimum in case of solids and it is maximum. Interparticle distance is maximum in case of gases. In case of liquids interparticle distance of solid is less. Interparticle distance of liquid is more than solid and it is less than that of gases. गॅसेस मध्ये इंटरपार्टिकल डिस्टन्स मॅक्झिमम आहे, सॉलिड मध्ये मिनिमम आहे, लिक्विड मध्ये त्यांच्या मधल्या रेंज मध्ये आहे. मग आता सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप and volume. Liquids do not have definite shape but it have definite volume. Volume fix असतो. They have fixed volume किंवा definite volume. Gases neither have definite shape nor definite volume. शेप सॉलिड मध्ये फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे. लिक्विड मध्ये व्हॉल्यूम फिक्स आहे पण शेप फिक्स नाहीये. कंटेनरचा जो शेप असेल तो शेप लिक्विडला मिळतो आणि गॅसचा तर काहीच फिक्स नाहीये. गिवन मास ऑफ गॅसला कोणताही शेप येऊ शकतो आणि कितीही व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करू शकतो. मात्र मास सर्वांसाठी फिक्स आहे. मास ही डेफिनेट क्वांटिटी आहे. ऑल सबस्टन्सेस solids, liquids and gases will have definite mass. They will have definite mass. Liquids also have definite mass. Gases also have definite mass. Density. Solids have maximum density, liquids have lower density than solids and gases have मिनिमम डेन्सिटी इन 3 स्टेट्स ऑफ मॅटर. समजा तुम्ही वॉटर घेतलं तर वॉटर ही लिक्विड फिजिकल स्टेट आहे.
तर त्याची सॉलिड फिजिकल स्टेट म्हणजे आईस आणि त्याची हायर फिजिकल स्टेट गॅसियस फिजिकल स्टेट. एक्सपेक्टेड काय आहे की डेन्सिटी ऑफ आईस शुड बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ वॉटर अँड इट शुड बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ वॉटर वेपर्स. आता इथे एक्सेप्शनल केस आहे की आईसची डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कमी असते. ठीक आहे, ती डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असते, जास्त नाही आहे. पण बाकी सबस्टन्स आहे, समजा आयर्न असेल किंवा कुठलाही एखादा सबस्टन्स घेतला, मर्क्युरी असेल, सिझियम असेल, एलिमेंट घ्या, कंपाऊंड घ्या, कॉपर सल्फेट असेल, तर त्या कंपाऊंडची सॉलिड फिजिकल स्टेटमध्ये डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी is in the order of solids have higher density than liquids have higher density than gases of same substance. सबस्टन्स सेमच पाहिजे, वेगळा वेगळा नाही पाहिजे. ठीक आहे, तर डेन्सिटी बद्दल होतं. कॉम्प्रेसिबिलिटी, ॲज सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप, these are not compressible. We cannot change the shape or volume of solid by applying external force or pressure. आपण सॉलिडचा व्हॉल्यूम कमी जास्त करू शकत नाही. आता हा सॉलिड आहे, ह्याला आपण किती इकडून आणि इकडून प्रेस केलं, दाबलं, तरी पण ह्याचा व्हॉल्यूम कमी जास्त होणार नाही. म्हणजे व्हॉल्यूम फिक्स असल्यामुळे ते नॉट कॉम्प्रेसिबल आहे, रिजिड आहेत. लिक्विड्स रिजिड नाही आहेत पण नॉन कॉम्प्रेसिबलच आहे. 1 लिटर वॉटर आहे, त्याला तुम्ही कितीही प्रेशर अप्लाय केलं तर त्याचा व्हॉल्यूम 1 लिटरच राहणार आहे, तो कमी जास्त होणार नाही. म्हणजे लिक्विड्स आर ऑल्सो नॉन कॉम्प्रेसिबल. गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. वी कॅन डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस बाय अप्लाइंग प्रेशर, बाय इन्क्रीजिंग प्रेशर. कायनेटिक एनर्जी, solids have only one type of kinetic energy, which is vibrational type of kinetic energy. Kinetic energy म्हणजे the energy which depends on movement of particles, mobility of particles related to motion of particle. सॉलिड्स मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतात त्यांची पोझिशन फिक्स असते, त्याच्यामुळे ते पार्टिकल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, याचा अर्थ होतो दे डू नॉट हॅव ट्रान्सलेशनल एनर्जी. जेव्हा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेला आपण म्हणतो दे हॅव ट्रान्सलेशनल एनर्जी. लिक्विड मध्ये ही ट्रान्सलेशनल एनर्जी पॉसिबल आहे, असते. ट्रान्सलेशनल एनर्जी इज पॉसिबल. जसं आपण म्हणतो की पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये थोडासा एक इंक ड्रॉप टाकला, रेड कलरचा एक इंक ड्रॉप टाकला तर अख्खं पाणी रेड कलरचं होतं. रेड कलरचे जे पार्टिकल्स आहे, इंक पार्टिकल, ते पूर्ण डिस्ट्रीब्यूट होतात. ते पार्टिकल इकडून तिकडे असे मिक्स होतात, पाण्यामध्ये फिरतात. म्हणजे लिक्विड्सला ट्रान्सलेशनल एनर्जी आहे. गॅसेसला तर प्रश्नच नाही है ना. एखाद्या रूममध्ये कोपऱ्यामध्ये जरी आपण परफ्यूम स्प्रे केला तरी त्याचा सुगंध पूर्ण रूमभर आपल्याला येतो. याचा अर्थ काय होतो की ट्रान्सलेशनल गॅसचे जे मॉलिक्युल कंटिन्युअसली इकडून तिकडे फिरतच असतात, त्यांना ट्रान्सलेशनल एनर्जी आहे. सॉलिडमध्ये ट्रान्सलेशनल एनर्जी आहे. सॉलिडमध्ये ट्रान्सलेशनल एनर्जी नाही, लिक्विडमध्ये आहे, गॅसमध्ये आहे. रोटेशनल एनर्जीसाठी सुद्धा आपल्याला जागा लागत असते. समजा आता हा पार्टिकल आहे किंवा मॉलिक्युल आहे, इथे एक हायड्रोजन ॲटम आहे आणि इथे एक हायड्रोजन पार्टिकल आहे, इथे एक हायड्रोजन पार्टिकल आहे. तर मॉलिक्युल असे फिरण्यासाठी त्याला जागा लागेल. किंवा इथे एक पार्टिकल असे गोल गोल. हा इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आहे आणि असे ते रोटेट व्हायला लागते. मग रोटेशनसाठी जागा लागते, तेवढी जागा सॉलिड फिजिकल स्टेटमध्ये अवेलेबल नाही. म्हणून रोटेशनल एनर्जी सुद्धा सॉलिड फिजिकल स्टेटमध्ये नसते. जर याच्यात ट्रान्सलेशनल एनर्जी आहे याचा अर्थ होतो याच्यात रोटेशनल टाईपची पण कायनेटिक एनर्जी आहे. आणि गॅसमध्ये तर आहेच आहे.
मात्र एक कॉमन एनर्जी सर्वांसाठी आहे, ती म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी. व्हायब्रेशनल एनर्जी इज प्रेझेंट इन ऑल 3 स्टेट्स ऑफ मॅटर. जसं आपण एखादं स्टीलचं पातेलं असेल, ते फरशीवर पडलं तर टन आवाज येतो. मग तो जो टन आवाज येतो तर ते जे स्टीलचे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होतात आणि त्याच्यातून फ्रिक्शन आणि साऊंड क्रिएट होतो. मग सॉलिड्समध्ये व्हायब्रेशनल एनर्जी आहे. लिक्विड आणि गॅसेसमध्ये तर ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल सगळ्या प्रकारच्या एनर्जी आहे. तर कायनेटिक एनर्जीमध्ये सॉलिडमध्ये फक्त एकाच टाईपची कायनेटिक एनर्जी असते, ती म्हणजे व्हायब्रेशनल टाईपची कायनेटिक एनर्जी. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन चेंज इन व्हॉल्यूम. जसं टेम्परेचर बदलल्याने व्हॉल्यूम बदलतो का, तर देर इज स्लाइट चेंज इन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड विथ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, बट देर इज अ लार्ज चेंज इन व्हॉल्यूम ऑफ गॅसेस विथ इन्क्रीज और डिक्रीज ऑफ टेम्परेचर. जसं सॉलिड आणि लिक्विडमध्ये टेम्परेचर फार वाढवलं तरी व्हॉल्यूम फारसा वाढत नाही. मी तुम्हाला नेहमी उदाहरण देत असते की एक समजा वाटी आहे आणि तिचं टेम्परेचर काहीतरी समजा 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि तिला आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केलं तर वाटीचं पातेलं होत नाही आणि आकार एवढा मोठा होत नाही. तसंच लिक्विड आहे, समजा दूध आहे, 1 लिटर दूध आहे, ते 30 डिग्री सेल्सिअसला 1 लिटर आहे, पण त्याला आपण उकळता उकळता 60 डिग्री सेल्सिअस केलं ते 1 लिटरचं 1.5 लिटर किंवा 2 लिटर असं काही होत नाही. नाहीतर गवळ्यांनी गरम गरमच दूध वाटलं असतं, आहे की नाही. मग असा टेम्परेचरचा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड किंवा व्हॉल्यूम ऑफ लिक्विडवर फारसा इफेक्ट होत नाही. मात्र गॅसेसमध्ये तसं नाही. गॅसेसमध्ये टेम्परेचर जर डबल केलं ॲब्सोल्यूट स्केलचं, केल्व्हिनचं, 100 केल्व्हिन टेम्परेचरला जर 2 लिटर गॅस असेल तर 200 केल्व्हिन टेम्परेचरला हा 4 लिटर गॅस असेल. प्रेशर मेंटेन केलं तर, म्हणजे टेम्परेचर डबल केल्याने व्हॉल्यूम डबल होतो. असा डबल व्हॉल्यूम सॉलिड किंवा लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये होत नाही. ठीक आहे. तर ह्या होत्या काही जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस, आणि याच्याशी रिलेटेड सुद्धा MCQs विचारले जातात. तर पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ attraction. Interparticle forces of attraction. There are 5 different interparticle forces of attraction. 2 पार्टिकल मधलं जे अट्रॅक्शन आहे. मग पार्टिकल काय असू शकतो? पार्टिकल ॲटम असू शकतो, पार्टिकल मॉलिक्यूल असू शकतो आणि पार्टिकल आयन पण असू शकतो. कुठल्याही नेचरच्या याला ॲटम असेल तरी त्याला पार्टिकलच म्हणतात, मॉलिक्यूलला पण पार्टिकलच म्हणतात, आयनला पण पार्टिकल म्हणतात. मग यांच्यामध्ये किती वेगवेगळे कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत मॅटरमध्ये आणि त्यांच्यातले फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे आहेत त्याच्याशी रिलेटेड इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. फर्स्ट इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन. सेकंड इज डायपोल induced dipole interaction. Induced dipole interaction. Third is ion dipole interaction. Fourth is induced dipole, त्यालाच आपण म्हणतो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डिस्पर्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि शेवटचं आहे, ऍक्च्युली हे वेगळा प्रकार नाहीये पण एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये मॅक्झिमम डायपोल इंटरॅक्शन जे आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. जे 2 पार्टिकल्स आहेत मॅटरचे, त्या कुठलेही 2 प्रकारचे पार्टिकल असले तर त्यांच्यामध्ये ह्याच्यापैकी एकाच प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉसिबल आहे. तर हे 5 प्रकारचे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहेत.
पहिला आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल आपल्याला माहिती आहे, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकलो की ज्या मॉलिक्यूलला परमनंट डायपोल मोमेंट असते, ज्याचे म्यू इफेक्टिव्ह नॉन झिरो आहे, त्याला आपण म्हणतो पोलार मॉलिक्यूल. जसं अमोनिया असेल किंवा HCl असेल, तर HCl किंवा SO2 असेल, तर ह्याच्यामध्ये हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. हायड्रोजन म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट, आपण ऑर्गॅनिक मध्ये त्याला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो, इनऑर्गॅनिक मध्ये त्याला पोलर कॅरेक्टर म्हणतो, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. मग याची जी डायपोल मोमेंट असेल, ही डायपोल मोमेंट हायड्रोजन टू क्लोरीन है ना, टुवर्ड्स क्लोरीन असेल डायपोल मोमेंट. मग याला परमनंट डायपोल मोमेंट आहे. किंवा SO2 मॉलिक्यूल घेतला, इथे सल्फर आणि ऑक्सिजन, याला पण परमनंट डायपोल मोमेंट असेल. पण ज्या मॉलिक्युल्सला परमनंट डायपोल मोमेंट आहे अशा मॉलिक्युल्समध्ये जनरली ज्यांच्या कन्स्टिट्युएंट ॲटममध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असतो आणि मॉलिक्यूल सिमेट्रिक नसतो, त्या मॉलिक्यूलमध्ये परमनंट डायपोल मोमेंट असते. मग आता समजा HCl एखाद्या कंटेनरमध्ये आपण भरलं, तर काय होईल की एका HCl मॉलिक्यूलचा पार्शियल निगेटिव्ह पार्ट दुसऱ्या HCl मॉलिक्यूलच्या पार्शियल पॉझिटिव्ह एंडकडे अट्रॅक्ट होईल आणि ते जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण म्हणणार डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हा जो आहे याला म्हणतात एक डायपोल, हा आहे दुसरा डायपोल, हा आहे तिसरा डायपोल. ह्या डायपोल आणि ह्या डायपोल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते असेल डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. The molecules, if molecules have permanent dipole moment, they shows dipole dipole interaction. Second type of interparticle force of attraction is dipole induced dipole interaction. म्हणजे एक पार्टिकल आहे तो डायपोलार आहे आणि दुसरा जो आहे तो नॉन पोलार आहे. पण डायपोलार मॉलिक्यूलमुळे नॉन पोलार मॉलिक्यूलमुळे मध्ये पोलॅरिटी क्रिएट होते. समजा एक डायपोल आहे HCl आणि त्याला तुम्ही बेन्झीन मध्ये टाकलं, C6H6 बेन्झीन, ठीक आहे. मग आता हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह, क्लोरीन डेल्टा निगेटिव्ह. हा जो बेन्झीन आहे याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रॉन क्लाउड असेल. ह्याचं इलेक्ट्रॉन क्लाउड जे आहे हे निगेटिव्ह असतं. हा निगेटिव्ह पार्ट ह्या इलेक्ट्रॉन क्लाउडला रिपेल करतो आणि या इलेक्ट्रॉन क्लाउडला रिपेल केल्यामुळे हा जो मॉलिक्यूल आहे थोडासा असा होऊन जातो. म्हणजे याचे इलेक्ट्रॉन तिकडे थोडेसे तिकडे शिफ्ट होल्या जातात, शिफ्ट केल्या जातात. हा जो बेन्झीन आहे ना, तर इकडे इलेक्ट्रॉन क्लाउड तिकडे ढकलल्यामुळे तो डेल्टा निगेटिव्ह तयार होतो आणि हा जो पार्ट आहे हा डेल्टा पॉझिटिव्ह होतो. मग HCl हा डायपोल आहे, HCl हा डायपोल आहे, हा नॉन पोलार आहे. पण केव्हा नॉन पोलार आहे? एकटा नुसतं तुम्ही बेन्झीन घेतलं तर तो नॉन पोलार आहे. पण HCl मध्ये टाकल्यावर बेन्झीन मध्ये पण पोलॅरिटी क्रिएट होते. थोडासा पार्ट डेल्टा पॉझिटिव्ह आणि दुसरा डेल्टा निगेटिव्ह असे पोल्स क्रिएट होतात. मग HCl टाकल्यामुळे पोल्स क्रिएट झाले म्हणून त्याला म्हणतात इंड्युस्ड डायपोल. त्याच्या स्वतःमध्ये डायपोलर कॅरेक्टर नव्हतं, पण HCl मुळे ते इंड्यूस झालं म्हणून त्याला म्हणतात इंड्युस्ड डायपोल. मग हा आहे डायपोल, हा आहे इंड्युस्ड डायपोल. मग डायपोलचा पार्शियल निगेटिव्ह पार्ट, इंड्युस्ड डायपोलचा पार्शियल पॉझिटिव्ह पार्ट, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण म्हणतो डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. एक डायपोलर मॉलिक्यूल पाहिजे, पोलार मॉलिक्यूल पाहिजे, दुसरा नॉन पोलार मॉलिक्यूल पाहिजे, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन. आता आयोनिक सॉलिडला आपण जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करतो किंवा पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतो, आता पोलार सॉल्व्हंट सगळ्यात फेमस आपल्या डोळ्यासमोर येतो वॉटरच, आणि आयोनिक सॉलिड म्हटल्यानंतर सगळ्यात सिंपल नेहमी पाहण्यात येणारं मीठ NaCl. ज्या वेळेला आपण NaCl ला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा Na+ आयन आणि Cl- आयन सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर या Na+ च्या आजूबाजूला 6 वॉटर मॉलिक्यूल ओरिएंट होतात अशा पद्धतीने. आता वॉटरचे हा जो मधला झाला तो झाला आयन आणि वॉटर काय आहे? डायपोलर मॉलिक्यूल आहे. आपल्याला माहिती आहे वॉटर हा पोलार मॉलिक्यूल आहे, त्याची जॉमेट्री लिनियर नाही आहे, अँग्युलर आहे.
आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन हा डेल्टा पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह. ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह असेल आणि सोडियम जो आहे तो सोडियम युनिट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आयन आहे. Na+ काय आहे? आयन आहे. आणि वॉटर काय आहे? डायपोल आहे. आणि यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पार्शियल निगेटिव्ह एंड ऑफ ऑक्सिजन अँड पॉझिटिव्ह युनिट पॉझिटिव्ह Na+ आयन्स, याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा झाला आयन, हा झाला आयन. आणि वॉटर मॉलिक्यूल झाले डायपोल. याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो आयन डायपोल इंटरॅक्शन. मग जसं Na+ च्या आजूबाजूला 6 वॉटर मॉलिक्युल्स कलेक्टेड असतात, तसंच प्रत्येक Cl- आयनच्या पण बाजूला 6 वॉटर मॉलिक्युल्स कलेक्टेड असतात, गॅदर करतात, कोॲग्युलेट होतात. कोॲग्युलेट म्हणजे हे होतात. आता Cl- आयन असेल तर हा निगेटिव्ह आहे, तर त्याचे हायड्रोजनचे मॉलिक्यूल जवळ येतील. जे वॉटरचा हायड्रोजन एंड आहे ते एंड क्लोरीनकडे असेल, हा ऑक्सिजन. कारण आता हायड्रोजन कसं डेल्टा पॉझिटिव्ह आणि क्लोरीन कसं आहे डेल्टा युनिट निगेटिव्ह. मग हा आयन झाला, निगेटिव्ह आयन ॲनायन. आणि हे डेल्टा पॉझिटिव्ह एंड हे पोलार मॉलिक्यूल, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आयन आणि हा डायपोल, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयन डायपोल इंटरॅक्शन. आता चार्ज जेवढा जास्त असेल सेंट्रल ॲटमवर तेवढं आयन डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. डायपोल इंटरॅक्शन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जेवढा जास्त तेवढं इंटरॅक्शन स्ट्रॉंग. आयन डायपोल इंटरॅक्शन मध्ये चार्ज जेवढा जास्त, जसं Na+ आणि वॉटर मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी, पण Mg2+ आणि वॉटर मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. दोनही मॉलिक्यूल नॉन पोलार असतील, दोनही मॉलिक्यूल नॉन पोलार असतील. समजा बेन्झिनलाच बेन्झिनमध्ये टाकलं, बेन्झिनला बेन्झिनमध्ये कसं टाकणार? बेन्झिनच आहे. मग आता किंवा मिथेन झेनॉन आहे. मग आता झेनॉन ॲटॉमिक साईज थोडी मोठी आहे. एक झेनॉन ॲटम आहे, ॲटॉमिक साईज बरीच मोठी असते. दुसरा झेनॉन ॲटम आहे, त्याची पण ॲटॉमिक साईज मोठी असते. एक झेनॉन ॲटम आणि दुसरा झेनॉन ॲटम जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा एकाचे इलेक्ट्रॉन क्लाउड दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉन क्लाउडला रिपेल करेल. हे पण इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, हे पण इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. मग ह्या रिपल्शनच्या नादामध्ये काय होतं, एकाचं इलेक्ट्रॉन क्लाउड शिफ्ट होतं. ठीक आहे. आता हा जो झेनॉन आहे याचं इलेक्ट्रॉन क्लाउड असं थोडंसं या साईडनी शिफ्ट होईल आणि इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे जास्त आल्यामुळे याचं झेनॉनचं इलेक्ट्रॉन क्लाउड पुन्हा तिकडे शिफ्ट होईल. अशा टाईपचं दोन इलेक्ट्रॉन क्लाउड मध्ये कोणाचंही काही असू शकतं. असं पण होऊ शकतं का हा झेनॉन जो आहे हा इकडे इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे, हा झेनॉन इकडच्या साईडला आला न्यूक्लियस पार्ट, तर हा डेल्टा पॉझिटिव्ह येईल. याचं इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे, म्हणजे याचं इलेक्ट्रॉन क्लाउड जर लेफ्टला शिफ्ट झालं तर याचं पण लेफ्टला शिफ्ट होईल. आणि याचं इलेक्ट्रॉन क्लाउड जर राईटला शिफ्ट केलं तर दुसऱ्याचं पण राईटला शिफ्ट होईल. जेणेकरून इथे इलेक्ट्रॉन क्लाउडवर डेल्टा निगेटिव्ह आणि इकडचे पॉझिटिव्ह, याला डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह आणि हे इलेक्ट्रॉन क्लाउड डेल्टा निगेटिव्ह. मग हा आधी कसा होता, नॉन पोलार होता. पण झेनॉनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे एकाचा डेल्टा निगेटिव्ह एकाच्या डेल्टा पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. इथे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होईल त्याला आपण म्हणतो इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन किंवा वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नॉन पोलार फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कशावर डिपेंड करतं? इट डिपेंड्स ऑन साईज ऑफ पार्टिकल्स. जेवढा ॲटम किंवा जेवढा मॉलिक्युल, आता बेन्झिन सोबत डायपोल इंटरॅक्शन असेल कारण त्याच्यात पोलॅरिटी नाहीये. झेनॉन सोबत इंड्यूस डायपोल म्हणजे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याच्यात पोलॅरिटी नाहीये. मग दोन पार्टिकल्स जे नॉन पोलर आहे त्यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जितकी साईज मोठी असेल तेवढं इलेक्ट्रॉन क्लाउड मोठं असेल, जेवढं इलेक्ट्रॉन क्लाउड मोठं असेल त्याच्यात इंड्यूस डायपोल पटकन तयार होईल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल. हायड्रोजन बॉन्डिंग तसं म्हटलं तर वेगळा प्रकार करायची गरज नव्हती. हा डायपोल इंटरॅक्शनचाच एक प्रकार आहे. जेव्हा डायपोलमध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्झिमम असतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स सर्वात जास्त असतो,
त्यावेळेला जे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे त्या डायपोल डायपोल इंटरॅक्शनलाच हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. जसं सर्वात कमी सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी आहे फ्लोरीनची, त्याच्यानंतर ऑक्सिजनची, त्याच्यानंतर नायट्रोजनची. काही पुस्तकांमध्ये क्लोरीनची दिलेली आहे, पण क्लोरीनला बऱ्याच वेळा आपण गिनत नाही, मोजत नाही. ठीक आहे. आणि मग नॉन मेटलमध्ये बघितलं तर कार्बन आणि त्याच्यानंतर हायड्रोजन. सगळ्यात कमी इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी हायड्रोजनची. मग आता सगळ्यात कमी इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीवाला हायड्रोजन आणि सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीवाला फ्लोरीन यांच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल. जसं आपण HF म्हटलं तर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीचा डिफरन्स मॅक्झिमम असल्यामुळे याच्यावर डेव्हलप होणारा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि ह्याच्यावर डेव्हलप होणारा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ची मॅग्निट्यूड जास्त असेल. आणि हे जे डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल. आणि हे जे स्ट्रॉंग असल्यामुळे याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन न म्हणता याला म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग. तर when least electronegative hydrogen atom is bonded with more electronegative fluorine or more electronegative oxygen or more electronegative nitrogen, then that dipole dipole interaction is known as hydrogen bonding. साधी सरळ गोष्ट आहे, नावच सांगतंय हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग असण्यासाठी हायड्रोजनचा बॉन्ड फ्लोरीनला अटॅच असला पाहिजे, हायड्रोजनचा बॉन्ड ऑक्सिजन सोबत असला पाहिजे, हायड्रोजनचा बॉन्ड नायट्रोजन सोबत असला पाहिजे, तर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे, नाहीतर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅस. मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅस मध्ये पहिली मेजरेबल प्रॉपर्टी आहे मास. आपण मास ऑफ गॅस मेजर करू शकतो. जसं कंटेनर आहे आणि कंटेनरचं मास घ्यायचं, त्याच्यामध्ये गॅस भरायचा, कंटेनर सील करायचं, पुन्हा मास काढायचं, दोघांमधला जो डिफरन्स असेल तो मास ऑफ गॅस असेल. तर मास ऑफ गॅस आपण ग्रॅम, किलोग्रॅम, मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम अशा याच्यामध्ये एक्सप्रेस करतो. मग तुम्हाला इंटर कन्वर्जन करता आले पाहिजे. ग्रॅमचे किलोग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, किलोग्रॅमचे ग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. तसंच ग्रॅमचे मिलीग्रॅम करताना ग्रॅमचे मिलीग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि मिलीग्रॅमचे ग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. आणि मिलीग्रॅमचे किलोग्रॅम करताना 10⁻, ग्रॅमचे काहीतरी उलटे सांगितलंय, हे असं असेल. मिलीग्रॅमचे ग्रॅम करताना बरोबर सांगितलं होतं, ॲरो सांगते. ठीक आहे. मिलीग्रॅमचे ग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, ग्रॅमचे मिलीग्रॅम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. मिलीग्रॅमचे किलोग्रॅम करताना 10⁻⁶ ने मल्टिप्लाय करा आणि किलोग्रॅमचे मिलीग्रॅम करताना 10⁻⁶ ने मल्टिप्लाय करा. हे नॉर्मल इंटर कन्वर्जन आहे, ते आपल्याला जमलं पाहिजे. तर मास ऑफ गॅस इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ग्रॅम, मिलीग्रॅम, किलोग्रॅम. सेकंड मेजरेबल प्रॉपर्टी इज व्हॉल्यूम. Volume of gas is measured in terms of milliliter, which is known as centimeter cube, or liter it is known as decimeter cube or meter cube. ठीक आहे. तर मिलीलीटर, सेंटीमीटर क्यूब याचे लिटर करायचे असतील, मिलीलीटरचे लिटर करायचे असतील तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब आणि लिटरचे मिलीलीटर असेल तर 1000 म्हणजे 10⁻⁻³ ने मल्टिप्लाय करा. लिटरचे मीटर क्यूब करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि मीटर क्यूबचे लिटर करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. इंटर कन्वर्जन खूप महत्त्वाचे आहे न्यूमरिकलसाठी. मिलीलीटरचे मीटर क्यूब करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, मात्र मीटर क्यूबचे मिलीलीटर करताना 10⁻⁶ ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. इथे 10⁻³ 10⁻³ म्हणजे इथून इथपर्यंत 10⁻⁶. इथे 10⁻+3 10⁻+3 10⁻+6. ठीक आहे. हा झाला व्हॉल्यूमचा कन्वर्जन. नेक्स्ट आहे प्रेशर. कन्वर्जन ऑफ प्रेशर. प्रेशर
pressure, different units of pressure are atmosphere, bar, torr, millimeter of mercury, सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच आपण म्हणतो पास्कल. ठीक आहे. तर हे वेगळे युनिट्स आहे, त्याचं कन्वर्जन पाठ असायला पाहिजे. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 बार इज इक्वल टू 760 टॉर इज इक्वल टू 760 millimeter of mercury is equal to 76 centimeter of mercury is equal to 1.013 into 10 raised to 5 pascal. त्यालाच म्हणणार आपण 1.013 into 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा आता 1.013 याला आपण काय म्हणतो बार, मग याला 10 raised to 5 बार, सॉरी पास्कल. 1 atmosphere is equal to 1.013 into 10 raised to 5 पास्कल. असू दे, नंतर आपल्याला कन्वर्जन करता येतील. कमीत कमी एवढे तरी आपल्याला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टेम्परेचर. टेम्परेचरच्या 4 स्केल आहे. डिग्री सेल्सिअस, केल्विन, रूमर, रँकिन. पण आपण रूमर आणि रँकिन ही स्केल कधीच यूज करत नाही. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन. तर टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये असतं. डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273. आपण सेल्सिअसला फॅरनहाइटमध्ये, फॅरनहाइटचं सेल्सिअसमध्ये, केल्विनचं सेल्सिअसमध्ये, सेल्सिअसचं केल्विनमध्ये करू शकतो. मात्र फॅरनहाइटचं तुम्हाला डायरेक्टली केल्विनमध्ये किंवा केल्विनचं डायरेक्टली फॅरनहाइटमध्ये करता येणार नाही. मध्ये तुम्हाला इंटरमिजिएट सेल्सिअस घ्यावंच लागेल. ठीक आहे. तर टेम्परेचर नंतर नेक्स्ट मेजरेबल प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. डेन्सिटी काय असते? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास मेजरेबल प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम मेजरेबल प्रॉपर्टी आहे. तर मास आणि व्हॉल्यूम मेजर केलं तर आपल्याला डेन्सिटी मेजर करता येईल. आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते, तिला आपण म्हणतो रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन. तर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड पर युनिट टाइम इज नोन ॲज रेट ऑफ डिफ्युजन. तर रेट ऑफ डिफ्युजनसाठी एक लॉ आहे, तो आपण नंतर पाहणार आहोत. ज्याचं मॉलिक्युलर मास कमी असेल त्याचं रेट ऑफ डिफ्युजन जास्त असतो, आणि ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त असेल त्याचा रेट ऑफ डिफ्युजन कमी असतो. साधी सरळ गोष्ट आहे. जो हलका फुलका गॅस असेल उडत उडत इकडे तिकडे पटपट जाईल, डिफ्यूज होईल, डिस्ट्रीब्यूट होईल लवकर, मग त्याचा रेट ऑफ डिफ्युजन जास्त असेल. तर पुढे आहेत इम्पॉर्टंट ह्या चॅप्टरमधले गॅस लॉज. पहिला आहे गॅस लॉज मध्ये आपण बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ, गेल्यू-सॅक्स लॉ पाहत असतो. तर बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉचं म्हणणं काय? फॉर अ गिव्हन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. फॉर अ गिव्हन मास ऑफ गॅसचा अर्थ होतो मास पण कॉन्स्टंट असला पाहिजे. बरोबर आहे ना? फॉर अ गिव्हन मास ऑफ गॅस म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना तुम्हाला मास चेंज करता येणार नाही. फॉर अ गिव्हन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असं म्हणा, किंवा व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं म्हणा, किंवा प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/v म्हणजे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असं म्हणा. एकच गोष्ट आहे.
For the given mass of gas at constant temperature, pressure of a gas is inversely proportional to its volume, or the product of pressure of a gas and its volume remains constant. मग याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं. इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ प्रेशर ऑफ अ गॅस वर्सेस व्हॉल्यूम, इनव्हर्स प्रपोर्शन आहे, तर ग्राफ असा आहे. ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यावर त्या ग्राफला म्हणतात आयसोथर्म. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून आयसोथर्म. त्याच्या उलट जर समजा तुम्ही प्रेशर वर्सेस रेसिप्रोकल ऑफ व्हॉल्यूम असेल, तर रेसिप्रोकल ऑफ व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेसिप्रोकल ऑफ व्हॉल्यूम म्हणता येईल. म्हणजे हा ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन. प्रेशर जास्त तर रेसिप्रोकल जास्त, कारण व्हॉल्यूम कमी तर रेसिप्रोकल जास्त येणार. आणखी एक ग्राफ आपल्याला असतो. इफ यू प्लॉट द ग्राफ ऑफ प्रेशर व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर किंवा वर्सेस व्हॉल्यूम जरी काढला तरी हा ग्राफ कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कारण प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन कसं राहणार आहे, फिक्स राहणार आहे. प्रेशर वाढवलं तर ॲटोमॅटिक व्हॉल्यूम कमी होणार आहे, किंवा व्हॉल्यूम वाढवलं तर ॲटोमॅटिक प्रेशर कमी होणार आहे. आणि पी व्ही वर्सेस व्ही किंवा पी व्ही वर्सेस पी हा ग्राफ स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस किंवा पॅरलल टू व्हॉल्यूम ॲक्सिस राहणार आहे. तर हा होता बॉइल्स लॉ. त्याच्यानंतर आहे चार्ल्स लॉ. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की बॉइल्स लॉमध्ये काय. तर मग आपण पाहतो बॉइल्स, नेहमी आपण बॉइल्समध्ये आपल्याला बॉइलिंग कळतं. मग बॉइलिंग पॉईंट काय असतो, बॉइलिंग पॉईंट रिलेटेड टू टेम्परेचर असतं, म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट. चार्ल्स लॉ, आता बऱ्याच जणांना चार्ल्स लॉमध्ये काय कॉन्स्टंट ठेवायचं हे माहिती नसतं, आठवत नाही. तर कसं लक्षात ठेवायचं, चार्ल्स असं म्हणजे प्रिन्स चार्ल्स वगैरे असे पुराण्या जमान्यामध्ये जुन्या याच्यामध्ये राजे महाराजांचे नाव, म्हणजे राजपुत्रांचे नावं वगैरे असायचे, इंग्लिश नावं आहे ना राजपुत्रांचे. मग चार्ल्स लॉ, तर जेव्हा राजपुत्र असेल किंवा राजा वगैरे असेल तर ते दरबारात येताना त्यांचं प्रेशर मेंटेन असायचं. ते आले की सगळेजण टाईट असायचे, प्रेशरमध्ये उभं राहायचे. मग तिथे प्रेशर कॉन्स्टंट राहतं. चार्ल्स लॉमध्ये प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. अगेन फॉर द गिवन मास ऑफ गॅस, मास कसं राहणार आहे, कॉन्स्टंट. फॉर गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे जास्त महत्त्वाचं आहे, ॲब्सोल्यूट असणं जास्त महत्त्वाचं आहे. टेम्परेचर कुठल्याही स्केलवर चालणार नाही, डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहाइट नाही, केल्विन स्केललाच. केल्विन स्केलचं टेम्परेचर डबल तर व्हॉल्यूम डबल, केल्विन स्केलचं टेम्परेचर हाफ तर व्हॉल्यूम हाफ. मग यालाच आपण काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू टी. म्हणजे व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला इन्व्हर्स प्रपोर्शन असतं त्यावेळेला इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो आणि डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. मग इथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे तर रेशो कॉन्स्टंट असेल. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ अ गॅस टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आता याचा जो ग्राफ आहे इथे ग्राफला थोडंसं हे आहे, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. टेम्परेचर केल्विन असेल तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मात्र टेम्परेचर जर डिग्री सेल्सिअस असेल तर मग तुम्हाला ग्राफ थोडासा चेंज करावा लागेल. इकडे डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस. आता 0 डिग्री सेल्सिअस मध्ये किती केल्विन, 273 केल्विन. आणि हा जो ग्राफ आहे हा 0 केल्विन मधून पास होतो, 273 केल्विन मधून पास होत नाही. तो 0 डिग्री सेल्सिअस मधून पास होणार नाही. आपल्याला व्हॉल्यूमचा ऍक्सिस असा व्हर्टिकलच घ्यायचा आहे, वाय ऍक्सिस वर व्हॉल्यूम घ्यायचा आहे. आता व्हॉल्यूम वाय ऍक्सिस वर इथे 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 व्हॉल्यूम असाच राहणार आहे. ती जी रेषा आहे किंवा तो जो ओरिजिन आहे कुठून पास होणार आहे, 0 केल्विन. 0 केल्विन कुठे दिसेल या ग्राफवर, 0 डिग्री सेल्सिअसच्या आधी. इकडे -273 डिग्री सेल्सिअस. ज्या वेळेला -273 डिग्री सेल्सिअस असेल त्या ठिकाणी 0 केल्विन असेल. आणि मग ह्या 0 केल्विन मधनं हा ग्राफ पास होईल आणि जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल ते हे आहे. म्हणजे काय, 0 डिग्री सेल्सिअसला गॅसचा व्हॉल्यूम 0 नसतो.
मात्र 0 केल्विन टेम्परेचरला गॅसचा व्हॉल्यूम 0 असतो. मग गॅसचा व्हॉल्यूम 0 आहे म्हणजे त्या मॅटरला व्हॉल्यूम 0 आहे म्हणजे ते मॅटरच नाही आहे असं आहे का? नाही. तो सबस्टन्स गॅस राहणार नाही, तो एकतर सॉलिडिफाय होईल किंवा लिक्विफाय होईल आणि जनरली तो सॉलिडिफायच होतो 0 केल्विन टेम्परेचरला. थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. 0 डिग्री सेल्सिअसला सगळे सबस्टन्सेस एकदम वेल अरेंज्ड मॅनर असतात. काय म्हणतात? रेग्युलर अरेंजमेंट असते, सॉलिडिफाय होतात आणि क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ते अरेंज होतात. तर इथे गॅसियस फिजिकल स्टेट एक्झिस्ट करत नाही म्हणून त्याचा व्हॉल्यूम आपण 0 घेतो. व्हॉल्यूम 0 आहे याचा अर्थ मॅटरच नाहीये असं नाही, ते मॅटर गॅसियस स्टेटमध्ये नाही. ठीक आहे, तर ग्राफ लक्षात ठेवायचे. आणखी दुसरा ग्राफ जो असेल V/T कॉन्स्टंट. जर तुम्ही V/T वर्सेस V किंवा T घेतला तर हा ग्राफ कसा आहे असेल. ठीक आहे, रेशो कॉन्स्टंट राहणार आहे. तर हा होता चार्ल्स लॉ. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, volume of a gas is directly proportional to its absolute temperature. Next is Gay-Lussac's law. Actually Gay-Lussac's law 2-3 प्रकारचे आहेत. आता हा Gay-Lussac's law यालाच आपण म्हणतो PT law. Gay-Lussac's law of combining volume नाही, Gay-Lussac's PT law. पुन्हा याचं स्टेटमेंट काय? फॉर द गिवन मास ऑफ गॅस, फॉर द गिवन मास ऑफ गॅस म्हणजे मास कसं असेल? कॉन्स्टंट. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता प्रेशर टेम्परेचरचा ग्राफ आहे तर व्हॉल्यूम आपल्याला कॉन्स्टंट ठेवावा लागेल. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे प्रेशर अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच याला आपण वेगळे वेगळे स्टेटमेंट लिहू शकतो. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, द रेशो ऑफ प्रेशर ऑफ अ गॅस टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. जसं आपण चार्ल्स लॉचा ग्राफ काढला अगदी तसाच ग्राफ प्रेशर वर्सेस टेम्परेचर इन केल्विन. हा ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्या ग्राफला आपण काय म्हणतो? आयसोकोर. आणि ज्या वेळेला प्रेशर कॉन्स्टंट असेल त्या ग्राफला म्हणतात आयसोबार. टेम्परेचर कॉन्स्टंट आयसोथर्म, प्रेशर कॉन्स्टंट आयसोबार, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आयसोकोर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अवोगॅड्रो लॉ. Gay-Lussac's लॉ नंतर अवोगॅड्रो लॉ. अवोगॅड्रो लॉ तर काय म्हणतात त्याला, थोडंसं सगळं सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स सेम असतात. ठीक आहे, अवोगॅड्रो लॉचं स्टेटमेंट आहे फॉर द गिवन मास ऑफ गॅस, फॉर द गिवन मास ऑफ गॅस म्हणजे मास कसं आहे? कॉन्स्टंट. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट. मग ठेवतात बदलताच काय है ना. फॉर द गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इक्वल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा इक्वल म्हणजे सेम. फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स, व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स सेम. समजा 2 गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस. याचा मास समजा 2 ग्रॅम आहे, याचं पण मास 2 ग्रॅम आहे. फॉर गिवन मास ऑफ गॅस. ठीक आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, दोघांचं टेम्परेचर सेम. फॉर गिवन मास ऑफ गॅस इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ, आता प्रेशर पण दोघांचं सेम असेल. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये असलेले ह्याचा व्हॉल्यूम 2 लिटर, याचा व्हॉल्यूम 2 लिटर, ह्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मोल्स आणि ह्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मोल्स सेम असतील. ठीक आहे, अंडर सिमिलर, सॉरी एक मिनिट, याच्यामध्ये मास कॉन्स्टंट नसतं, शक्यच नाही. आणि अंडर दी सिमिलर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर इक्वल व्हॉल्यूम कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स. सॉरी, इथे टेम्परेचर सेम पाहिजे, प्रेशर सेम पाहिजे, व्हॉल्यूम सेम पाहिजे
आता ह्याचे किती ग्रॅम असतील ते नाही माहिती, ग्रॅम कमी जास्त असू शकतात, कारण नंबर ऑफ मोल्स बदलले तर मास बदलेल, म्हणून ग्रॅम बदलेल. तर टेम्परेचर सेम पाहिजे, प्रेशर सेम पाहिजे, व्हॉल्यूम सेम पाहिजे. जर व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स पण सेम असतील. V1 V2 सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स सेम असतील. जर V1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ V2 असेल तर N1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ N2 असेल. व्हॉल्यूम डबल केला तर नंबर ऑफ मोल्स पण डबल होतील, व्हॉल्यूम हाफ केला तर नंबर ऑफ मोल्स पण हाफ होतील, किंवा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स वाढले तर व्हॉल्यूम वाढतील फॉर अ गिव्हन टेम्परेचर अँड प्रेशर, आणि मोल्स बदलले म्हणजे मास बदलेल, म्हणजे मास कॉन्स्टंट नाही. ठीक आहे. तर ॲव्होगॅड्रो लॉचं म्हणणं होतं, अंडर दी सिमिलर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स और इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मोल्स सेम असले तर ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण सेम येतील. आता ह्याच्याशी रिलेटेड एक डाल्टन्स लॉ पार्शियल व्हेपर प्रेशर आहे, तो एकदम चिल्लर लॉ आहे. म्हणजे एक मिक्सचर आहे, त्या मिक्सचरमध्ये ऑक्सिजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे, अजून कुठला पण गॅस असू शकतो, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. ठीक आहे. मग आता ऑक्सिजनमुळे जे प्रेशर आहे समजा ते आहे P1, नायट्रोजनमुळे आहे P2, हायड्रोजनमुळे जे प्रेशर आहे ते P3. हायड्रोजनच्या मॉलिक्यूलमुळे, हायड्रोजनचे मॉलिक्यूल वॉल ऑफ कंटेनरवर कोलाइड होतील आणि प्रेशर क्रिएट करतील, ते पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन, ते पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड P4. मग एका कंटेनरमध्ये मिक्सचर ऑफ गॅसेस आहे, प्रत्येक गॅसचे मॉलिक्यूल वॉल ऑफ कंटेनरवर कोलाइड होतील आणि वॉल ऑफ कंटेनरवर कोलाइड होऊन काहीतरी प्रेशर क्रिएट करतील, त्या प्रेशरला आपण म्हणणार पार्शियल प्रेशर. मग पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन P1, पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन नायट्रोजन P2 घेतले आपण, नायट्रोजन P2, पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन P3, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 P4. आणि या सगळ्यांचं जर मिक्सचर असेल तर टोटल प्रेशर किती असेल, या सगळ्या प्रेशरचं पार्शियल प्रेशरची बेरीज. The total pressure of mixture of a gas is equal to the sum of partial pressures of all gases. आणि पार्शियल प्रेशर्स हे नंबर ऑफ मोल्स वर डिपेंड करतात. ठीक आहे. तर हे होतं डाल्टन्स लॉ पार्शियल व्हेपर प्रेशर. एक ग्रॅम्स लॉ आहे, तो आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे पण त्याच्यावर MCQs असू शकतात. ग्रॅम्स लॉ डिफ्युजनसाठी, रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस. Rate of diffusion of a gas is inversely proportional to square root of density. Rate of diffusion is inversely proportional to square root of density. म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त त्याचा रेट ऑफ डिफ्युजन कमी, ज्याची डेन्सिटी कमी त्याचा रेट ऑफ डिफ्युजन जास्त. आणि तसंही आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मग ज्याचं मास जास्त त्याचा डेन्सिटी जास्त, ज्याची डेन्सिटी जास्त रेट ऑफ डिफ्युजन कमी. साधी सरळ गोष्ट, ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त त्याचा रेट ऑफ डिफ्युजन कमी. समजा आता क्लोरीन आहे, क्लोरीनचं मॉलिक्युलर मास 71 ग्रॅम पर मोल आहे, आणि अमोनिया याचं असेल 17 ग्रॅम पर मोल. तर याचा मोलार मास कमी आहे, याचं मोलार मास जास्त आहे. एका Cl2चं मास जास्त आहे, जड आहे हा, आणि हा हलका फुलका आहे. हलका फुलका तर पटकन इकडून तिकडे जाईल म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन जास्त असेल. हा जड आहे, इकडून तिकडे धावायला त्याला वेळ लागेल म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन कमी असेल. तर रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. ॲक्च्युअली इट इज ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ गॅस. आता हे जे आपण लॉज बघितले गॅस लॉज, त्याच्यावर आधारित आयडियल गॅस इक्वेशन. जसं बॉइल्स लॉने म्हटलं प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ म्हणतो प्रेशर ऑफ अ गॅस इज चार्ल्स लॉचं आपल्याला व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. ओके, आपण याला थोडंसं मॉडिफाय करू. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणलं काय, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर म्हणलं काय, एकच गोष्ट आहे. अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉच्या म्हणण्यानुसार व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट
temperature at constant pressure. At constant pressure. Avogadro law काय म्हणतो? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. कधी? अंडर द सिमिलर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. When temperature and pressure remains constant, volume of a gas is directly proportional to number of moles. आणि या तिघांना इक्वेट करायचे. Volume is inversely proportional to pressure. Volume is directly proportional to temperature and directly proportional to number of moles. म्हणजे V is directly proportional to NT upon P. यालाच आपण थोडंसं मॉडिफाय करूया. V is equal to constant into NT upon P. PV is equal to constant ला म्हणतो आपण गॅस कॉन्स्टंट. सगळे गॅसेसच आहे. सगळे जे एक्सप्रेशन्स आहेत ते गॅसियस स्टेट साठी आहे. मग त्याला एक गॅस कॉन्स्टंट घेतो आपण R NT है ना. मग PV is equal to nRT. याला म्हणतो आपण आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन यूज करण्यापूर्वी खूप महत्त्वाचं आहे युनिट कॉम्बिनेशन माहिती पाहिजे. तर पहिलं युनिट कॉम्बिनेशन, जर प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल म्हणजे SI युनिट असेल, तर व्हॉल्यूमचं युनिट काय असायला पाहिजे? मीटर क्यूब. सगळे SI युनिट. यांची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स, त्याला काही युनिट नसतं. R जो असेल तो 8.314 जूल पर केल्विन पर मोल हेच पाहिजे. आणि टेम्परेचर त्याला युनिट एकच असेल केल्विन, ते बदलत नाही. तुम्ही R ची व्हॅल्यू 8.314 घेतली आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतला, उत्तर चुकेल. किंवा प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये घेतलं ते पण चुकेल. दुसरं कॉम्बिनेशन आहे, जर प्रेशर तुम्ही ॲटमॉस्फिअर मध्ये घेताय तर व्हॉल्यूम तुम्हाला लिटर मध्ये किंवा डेसिमीटर क्यूब मध्ये घ्यावा लागेल. आणि R ची व्हॅल्यू 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल घ्यावी लागेल. आणि टेम्परेचर केल्विन मध्येच असते. कधी कधी आपण R ची व्हॅल्यू 2 कॅलरी पर केल्विन पर मोल घेतो, मात्र ते तुम्हाला डायरेक्टली ह्या कॉम्बिनेशन मध्ये ठेवता येत नाही. तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे की 4.184 जूल इज इक्वल टू 1 कॅलरी. मग हे कन्वर्जन जे आहे हे यूज करून आपण जूल किंवा लिटर ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन कॅलरीमध्ये घेऊन R काढत असतो. ठीक आहे. कॅलरी हे मोठं युनिट आहे, जूल हे छोटं युनिट आहे. तर हे होते सम गॅस लॉज.